काँग्रेसचं ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबईमध्ये काँग्रेसचं ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रॉबर्ट वाड्रा यांना दुसऱ्यांदा ईडीने समन्स पाठवलेलं होतं आणि ही आपल्यावर कारवाई जाणीवपूर्वक केली जाते आहे, यंत्रणांचा गैरवापर केला जातोय असा आरोप रॉबर्ट वाड्रा यांनी केलेला होता। त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन केलंय। या प्रकरणात काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हे दृश्य आहेत आंदोलनाची। ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे कार्यकर्ते करत होते। याच वेळी पोलीस तिथे मोठ्या संख्येने जमले आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं महागाई विरोधात आंदोलन। पक्षाचे युवक अध्यक्ष महबूब शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन। महागाईच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात घोषणाबाजी। सरकार आहे चोर, हे चोर सरकार आहे। युवकांना नोकरी नाही, गॅसचे सिलेंडरचे भाव, पेट्रोलचे भाव तुम्ही बघा किती वर आहे आणि आम्ही मोर्चे करतो। वारे सरकार तेरा खेल, वारे मोदी तेरा खेल, वारे मोदी तेरा खेल। महागाई वाढवणाऱ्या सरकारचं करायचं काय? महागाई वाढवणाऱ्या सरकारचं करायचं काय? वारे मोदी तेरा खेल, 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 वारे मोदी तेरा खेल। पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचं करायचं काय? पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचं करायचं काय? वारे मोदी तेरा खेल, अरे वारे मोदी तेरा खेल। आपण बघतोय की लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सातत्यानं हे हुकुमशाही सरकार करतंय। आज सामान्याच्या युवकाच्या मागण्या, सामान्याच्या त्या ठिकाणी मागणी मांडायला गेल्यावर पोलिसाच्या मार्फत त्या ठिकाणी युवकाला अडवण्याचं काम, त्या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार सातत्यानं करतंय। म्हणजे युवकांनी रस्त्यावर आलं नाही पाहिजे, यांच्या विरोधात बोललं नाही पाहिजे। आज जी ही महागाईच्या माध्यमातून लूट करतायत, ही लूट जर शांतपणे तुम्ही सहन केली तर आम्ही काही बोलणार नाही, पण तुम्ही रस्त्यावर आला तर आम्ही तुमचा गळा त्या ठिकाणी दाबू, आम्ही पोलिसाच्या मार्फत तुम्हाला आंदोलन करू देणार नाही। हे आज आपण या ठिकाणी बघतोय।